नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर पुन्हा एकदा एक नवीन अपडेट आला आहे. ते अपडेट काय आहे हे आपण इथे सविस्तरपणे पाहूया. हा अपडेट आला आहे राईट टू एज्युकेशनबद्दल. तर हा अपडेट सविस्तरपणे पाहण्या अगोदर जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे बघा हेडलाईन, राईट टू एज्युकेशन, RTE कायद्याचा भट्ट्याबोळ, उच्च न्यायालयात याचिका, महायुती सरकारचा पालकांना झटका. तर या ठिकाणी सविस्तरपणे आपण पाहूया ही माहिती काय आहे ते. राईट टू एज्युकेशन शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत RTE गोरगरिबांच्या पाल्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असतानाही यावर्षी मात्र नागरिकांची घोर निराशा करण्यात आली आहे. ज्या शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळतो त्याच शाळा यावर्षी पोर्टलवर टाकून पालकांना जबर झटका देण्यात आला आहे. मनमोहन सिंग सरकारच्या काळात राईट टू एज्युकेशन कायद्याची सुरुवात करण्यात आली होती. गरीब घरातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी या अधिकाराची सुरुवात करण्यात आली. मात्र आता महायुती सरकारने सर्वसामान्य कुटुंबाला मोठा धक्का देत प्रवेशाचे नियम बदलावले. त्यामुळे आता आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकविण्याचे पालकांचे स्वप्न जवळपास संपले आहे. पुढे बघा, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी शिक्षण हक्क कायद्याच्या माध्यमातून 25% जागा राखीव ठेवण्यात येतात. राज्यभरातील बहुसंख्य शाळा यात नोंदणी करतात व RTE ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवते. दरवर्षी ही प्रक्रिया जानेवारी महिन्यात सुरू होते. यात लॉटरी पद्धतीने सोडत होते व त्यात निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळेत प्रवेश दिला जातो. तर यामध्ये इयत्ता 1ली ते 10वीपर्यंत मोफत शिक्षणासाठी विद्यार्थी पात्र ठरतो. विद्यार्थ्यांचे शुल्क सरकारच्या वतीने शाळेला अदा केले जाते. अर्थात ते सरकारच्या दिरंगाईमुळे शाळांना वेळेत मिळत नाही. त्यामुळे बहुतेक शाळा या प्रक्रियेत भाग घेत नाहीत. यावर्षी मात्र सरकारने ही प्रक्रिया खूप उशिरा म्हणजे 16 एप्रिलपासून सुरू केली. 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र जेव्हा पोर्टल उघडले गेले तेव्हा मात्र शासनाची हुशारी दिसून येत आहे. दरवर्षी 1 ते 3 किलोमीटर परिघातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा यात प्रवेशासाठी उपलब्ध असतात. यावेळी मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळा तर उपलब्ध आहेत पण त्यात सेल्फ फायनान्स नॉट अवेलेबल असा शेरा टाकून या शाळा प्रवेशासाठी नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर पुढे बघा, यात ज्या शाळा प्रवेशासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्या सर्व शाळा महानगरपालिकेच्या आहेत. जेव्हा की महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा मोफत शिक्षण देतात. ज्या शाळा मोफत शिक्षण देतात त्याच शाळा प्रवेशासाठी उपलब्ध करण्याचा निर्णय शिक्षण विभागाचा मूर्खपणा समजायचा की राज्यातील जनता मूर्ख आहे हे समजावे हेच कळत नाही आहे. या प्रक्रियेकडे डोळे लावून बसलेले पालक आता कपाळावर हात मारून बसले आहेत. महायुती सरकार गोरगरिबांचा किती थट्टा करते याचे हे ताजे उदाहरण आहे. हा झाला RTE बद्दल आजचा महत्त्वाचा अपडेट. तर अशाच प्रकारचे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील व आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.